आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर विचारा. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज केलाय, पहिली प्रतिक्रिया काय? स्वर्गीय आबासाहेबांनी या मतदारसंघामध्ये आणि तालुक्यामध्ये दीनदलित, कष्टकरी, शेतकरी, बहुजन समाजातील आणि नाहिरे घटकांचं प्रतिनिधित्व करत असताना इथल्या गोरगरीब जनतेचे प्रश्न वेळोवेळी सोडवले आणि तोच विचार टिकवण्यासाठी आणि सांगोला तालुका शांततामय, सुसंस्कृत, भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी अर्ज भरलेला आहे. निश्चितपणे या तालुक्यातली आणि मतदारसंघातली जनता 20 तारखेला भरघोस असं मतदान मला करेल आणि 23 तारखेला लाल बावटा फडकून आबासाहेबांना श्रद्धांजली वाहू. तुमचं विकासाचं व्हिजन काय असेल? निश्चितपणे या तालुक्यामध्ये मागच्या 4-5 वर्षामध्ये कशा पद्धतीने परिस्थिती निर्माण झालेली इथला तालुक्यातला प्रत्येक नागरिक जाणतो. महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. इथं तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, चांगलं शिक्षण, चांगली आरोग्यसेवा मिळाली पाहिजे. त्याचबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या ज्या पिकाला भाव मिळाला पाहिजे, दुधाला भाव मिळाला पाहिजे, अशा पद्धतीचे विचार ठेवून आम्ही या तालुक्यामध्ये भविष्यकाळात काम करू. तुम्ही दोघं बंधू एकत्र आहात आणि समोरच्या बाजूला दोघंजण वेगवेगळी झाले, काय असेल पुढं? स्वर्गीय आबासाहेबांनी 60 वर्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जपला आणि तो या तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये तळागाळात रुजवला. मागच्या 3 वर्षामध्ये या राज्यामध्ये सत्तेची खुर्ची आजमावण्यासाठी कशा पद्धतीनं पक्ष फुटले, नेते मंडळी इकडून तिकडं गेले, ही गोष्ट या जनतेसमोर होती. तरीसुद्धा या तालुक्यात आपला नेता नाही, लोकप्रतिनिधी निवडून आले नाही, तरीसुद्धा इथली जनता आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विचार टिकवण्यासाठी थांबली आणि मला वाटतं की निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाची जी मतं आहेत ती निश्चितपणे चांगल्या पद्धतीने आहेत आणि त्याचा फायदा भविष्यकाळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला होईल. इथला मतदार हा स्वाभिमानी आहे, निष्ठावंत आहे आणि त्याच कारणाने 23 तारखेला या मतदारसंघावर लाल बावटा फडकेल. बाबासाहेब, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होईल असं दिसतंय. काय वाटतं तुम्हाला की ही निवडणूक ही जनशक्ती विरुद्ध जनशक्ती, स्वाभिमानी विचाराची आणि निष्ठेची लढाई असणार आहे. मागच्या 5-6 महिन्यामध्ये जे या मतदारसंघामध्ये खासदारकीच्या निवडणुका झाल्या त्यावेळेससुद्धा अशा पद्धतीनं पैशाचा वापर झाला होता. तरीसुद्धा इथली जनता निष्ठेला आणि विचाराला महत्त्व देणार आहे याची मला खात्री आहे आणि त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की 20 तारखेला चांगल्या पद्धतीने आम्हाला मतदान पडेल आणि 23 तारखेला बोलावं. समोरच्या बाजूला शक्ती प्रदर्शन मोठं केलंय आणि आपण अगदी शांत संयमीपणाने उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या तालुक्यामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी राजकारण आणि समाजकारण करत असताना पोलीस अधिकाऱ्यांना त्रास होणार नाही, प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली. आज जवळजवळ बरेचसे उमेदवार अर्ज भरत आहेत. त्यामध्ये 3 उमेदवारांच्या रॅलीज होत्या आणि अशा परिस्थितीत आमच्या कार्यकर्त्यांचा रेटा असतानासुद्धा आम्ही त्यांना समजावून सांगितलं की बाबा, आपण भविष्यकाळामध्ये शांततामय, सुसंस्कृत सांगोल्याचं स्वप्न बघतोय आणि अशा परिस्थितीत आपण शांततेत अर्ज भरणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रशासकीय अधिकाऱ्यांना, पोलीस यंत्रणेला जास्त त्रास होणार नाही आणि सांगोला शांततामय राहील. तुमच्यासाठी प्रश्न आहे, बाबासाहेब आमदार होत आहेत, तुमची प्रतिक्रिया काय? शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे पक्षाच्या वतीने जाहीर झाले आणि ते आज फॉर्म भरत आहेत. तर निश्चित आबासाहेबांनी जे काही 60 वर्ष काम केलं ते पुढं टेकवण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष एकजूटपणे येऊन ताकदीनं ही निवडणूक जिंकेल असं माझ्या सरकारला वाटते. तरच आणि जनतेलाही आवाहन करतो की आमच्या पाठीशी ताकदीनं उभं राहावं. जे काही 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण या 5 वर्षामध्ये सांगोला तालुक्यामध्ये झालेलं आहे, जे काही काळेधंदे सुरू झालेले आहेत त्या सर्वच गोष्टींना जर कुठंतरी स्टॉप करायचं असेल तर ताकदीने शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागं उभारून आबासाहेबांचा जो विचारधारा ती टिकवायची असेल, सुसंस्कृत राजकारणाची दिशा पुढच्या कालखंडामध्ये पाहिजे असेल तर आम्ही तरुणांना, ज्येष्ठांना सगळ्यांना आवाहन करतोय, आमच्या पाठीशी राहा, तरच या सांगोला तालुक्याला आम्ही चांगल्या पद्धतीने दिशा देऊ शकतो. महाविकास आघाडीकडून उभाटा गटाला जागा सुटलेली आहे असं म्हणतात, तर शेतकरी पक्षाची भूमिका काय आहे? निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यात आणि राज्यामध्ये पुरोगामी विचार टिकवण्याचा जीवनभर प्रयत्न केला आणि तो टिकवला, तळागाळात रुजवला आणि ज्या ज्या वेळेस राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना सहकार्य लागायचं त्यावेळेस आबासाहेबांनी सहकार्य केलं आणि आबासाहेबांच्या निधनानंतर मला अजून माहीत नाही की महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा झाली की नाही, पण आबासाहेबांच्या निधनानंतर ज्या माणसाने पक्षाचा विचार टिकवला, पुरोगामी विचार टिकवला, तळागाळातल्या गोरगरीब जनतेचे प्रश्न वेळोवेळी विधिमंडळात मांडून ते सोडवले आणि त्यांच्या निधनानंतर त्या पक्षाच्या उमेदवाराला, त्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला जर महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळत असताना संघर्ष करावा लागत असेल तर हे दुःखद गोष्ट आहे. याची खंत वाटते आमच्यासारख्या तरुण सहकाऱ्यांना. शरद पवार साहेबांसोबत या बाबतीत बोलणं झाले? निश्चितपणे पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे आणि मागच्या 2-4 दिवसापूर्वीच रोहितदादांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. पवार कुटुंब आमच्यासोबत असेल याची मला खात्री आहे. सभेला येणार हा निर्णय भाई जयंत पाटील घेतील, कारण सरचिटणीस आहेत, त्यांची चर्चा करून तुम्हाला कळवण्यात येईल. धन्यवाद.